नाही सर्व भांडी ठेवते आणि किचन किचन पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर चला आपली मस्तपैकी छानपैकी अशी मॉर्निंग झालेली आहे. दिवाबत्तीसुद्धा मी करून घेतलेली आहे. सर घरातून झाडून बिडून काढलेलं आहे. तर चला बघू आता पुढे काय काय होते ते सर्व काही काही तुम्हाला दाखवते शूट करून. तर कंटिन्यू करा आपला ब्लॉग. मुलाईत आता आंघोळ केलेली आहे आणि आता हे सर्व कपडे आहेत ते मस्तीमध्ये मी टाकून घेते. जीविकाने पॅन्टी बघा किती घाण केलेले आहेत. तर चला सर्व कपडे असे टाकून घेते. आता का सांगू लाईट जाते त्याच्यामुळे लवकरच कपडे टाकून घेते मस्तीमध्ये. पाणी बी टाकलं पावडर बी टाकून घेतलेले आहे. मशीन लावते. आता मी माझा पटापट दुसरा काम करून घेते. आज मला बाहेर बी जायचं. आज भरपूर बाहेरची कामं आहेत. चला पहिला घरातलं आपलं पटापट काम करून घेते. सोपे व्यवस्थित केले. सर्व काही साफसफाई केलेलं आहे. लादी बिदी पुसून घेतली मी. हा बघा सर्व असं पुसून घेतलेलं आहे. आणि आपले कपडेसुद्धा एक साईडला होतात. आता मी जेवण करायला घेते. आता डाळ उकडायला टाकते. चला काही आणि कंटिन्यू करा ब्लॉग. बघू अजून पुढे पुढे काय काय होणार आहे ते सर्व तुम्हाला आज मी दाखवणार आहे शूट करून. चला काहीच आता मी डाळ घेते. आणि इकडे आहेत आपली कारली. हे बघा कारली अगोदरच मी साफ करून घेतले. याच्यामध्ये मीठ टाकून घेते. याच्यामध्ये मीठ टाकते आणि एक साईडला डाळ उकडायला लावते पटापट. आज मला ना एकदा जेवण केलं ना मी आज बाहेरच हिंडणार. आज मला भरपूर काम आहे म्हणून पटापट आज जेवण करून घेते. आज मी घरातच भेटणार नाही. आज इकडे तिकडे भरपूर अशी कामं आहेत. बाहेरची कामं करायची आहेत. आता याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. याला सर्व असा कडूपण पूर्ण जाईल. सर्व मिठामध्ये आता मिक्स करून घेते. आणि काहीच कारल्याची भाजी करते. जरा मीठ मुराला ठेवते. तेवढ्यात मी डाळ धुवून घेते. मस्तपैकी छानपैकी अशी कारली मी धुवून घेतली. 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. कसं मग त्याचा कडूपणा जाईल त्याच्या मुलाने मीठ बीठ त्याच्यामध्ये घेऊन पूर्ण अशी हाताखाली हे केलेली आहे. चला आता आपली कारली तर मी धुवून घेतलेली आहेत. आणि आपली डाळसुद्धा इकडे उकडलेली आहे. आणि इकडे घेतलेली आहे मी टॅमॅटो मिरची. आता फोडणी देते मस्तपैकी. टोपशी ठेवलेली आणि एक साईडला भात घातलेला आहे. तर चला पटापट आता मी जेवण करून घेते. त्याच्यात आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकते. मिरची टॅमॅटो सर्व कापून घेतलेलं आहे. आणि आपली आहे तिथं कारली. आणि इथं ठेवलेलं आहे मी तेल गरम व्हायला. पटकन आता एक साईडला कारल्याची भाजी करते. आणि हे बघा आपली डाळ होते. त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर सर्व वरतून टाकते. चला आता आपण ह्याच्यामध्ये टाकू कांदा. मस्त इथे छानपैकी असं परतवून घेते. त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते. कारण अगोदर मीठ घेतलेलं आहे आपण. याच्यामध्ये थोडाफार असते ज्याच्यामध्ये मीठ एकदम मी थोडाच मीठ टाकणार आहे. असं की छान असा परतवून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मसाला टाकू. चिकन मसाला आणि हळद. आणि मसाला एकदम मी थोडा टाकते कारण मी मिरच्या घेतलेल्या आहेत. या भाजीमध्ये मसाला नाही टाकत जास्त. आणि एकदम थोडा टाकलेला आहे. सर्व असा परतवून घेते. आणि लगेच आपण याच्यामध्ये कारली टाकून घेऊ. आणि मला वाफेवर आपण शिजवते कारल्याची भाजी. आणि नंतर आपण शेंगदाण्याच्या ह्याच्यामध्ये कूट टाकू. वाईट शेंगदाण्याचा कूट टाकला ना मस्त टेस्ट येते. बघा मस्त आता मिक्स केलेली आहे. आता याच्यावर झाकण देते. जरा वाफेवर आता शिजवून घेते मी. आणि गॅस कमी केलेली आहे. इकडे आपली डाळसुद्धा होते. गाईस आता आपलं जेवण तर होते एक साईडला. पटकन आता मी रेडी होते. आता मी चाललेली आहे बँकेत. बँकेतून नंतर पनवेलला जायचं आहे. पनवेलवरून डबल पेनला जायचं आहे. गाईस आज अख्खा दिवस फिरतीच आहे. पहिला आपण बँकेतून येऊ आणि मग परत घरी येऊ आणि मग घरून परत आपल्याला पनवेलला जायचं आहे.
तर आता मी जेवण बिवून आपलं रेडी झालेलं आहे. तेवढ्यात पटकन मी आता इथून येते बँकेतून. तर चला भाईच आणि कंटिन्यू करा. आता मी निघालेलं आहे, पटकन जाऊन येते. माझे मिस्टर बी आहेत बरोबर. आता आम्ही निघालेलो आहे पनवेलला जायला. तर चला पटकन आता मी जाऊन येते. मिस्टर आणि मी चाललेलो आहे गाडीवरती. तर चला. काम झालेलं आहे. हे बघा माझे मिस्टर. चला या पुढं. चला आता आपण निघलेलो आहेत. आता आपण डायरेक्ट पेनलाच जाऊ. इकडे पनवेलमध्ये आलेलो आहे. सिग्नल पडलेला आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहेत. आणि इकडे बघा आपल्या आगरी संस्कृती किती छान जपलेली आहे. आजच्या दिवसाला मस्तपैकी फडकी बिडकी लावलेली आहे. मस्त टोपी घातलेली आहे. भारी वाटते. पण कोली लुक. आता रस्त्याला आलो आणि असा पाऊस पडायला लागला जोरात. आणि इथं सगळेजण थांबलेले आहेत सोबत. आम्ही बी थांबलेले आहे. पाऊस पडते. आता आम्ही पेनला आलेलो आहेत अर्ध्या रस्त्याला. आपण आलेले आहेत पार्लरमध्ये. चला वर. मस्त की छानपैकी असं ग्लो आलेला आहे चेहऱ्याला. आता आलेले आहेत आम्ही बाजारामध्ये. बघा किती गर्दी. 8 वाजलेले आहेत. फायनली 8 8:30 वाजलेले आहेत. तरी बघा बाजारामध्ये गर्दी. गाई चला चलो चला या बघूया. किती राखीच्या याच्यामध्ये गर्दी आहे. चला या बघू आपण. आपल्याला बी राख्या घ्यायच्या आहेत. बघा मस्त छान छान अशा राख्या आहेत. बघू आता आपल्याला कोणते घ्यायचे याच्यात. हे बी खूप छान वाटते. हे बी छान वाटते. हे बी छान वाटते. आता आम्ही निघालेलो आहे घरी जायला. घरामध्ये आलो. जीविकाचं माझं काय चाललंय. कपडे वपडे धुवले वाटतं जीविकाच्या शाळेची. तर चला जराच कपडे वपडे चेंज केले. आता जेवण करायला घेते. आणि चेहऱ्यावर जरासा वाटते जरासा फरक. जरा वॅक्स केला. तर चला गाईज आता मी पटापट जेवण करून घेते. जेवण बिवण झालं. आता मी भांडी भेंडी सर्व घासून घेते. चला पटापट. खूप पसारा आहे. आणि उद्या आहे रक्षाबंधन. त्याच्यामुळं उद्या लवकर जरासं मला उठायला लागणार आहे. त्याच्यामुळं आता पटापट आताच सर्व भांडी भेंडी मी घासून घेते. आपली भांडीसुद्धा मस्त घासून झालेली आहेत. व्यवस्थित किचन बिचन पुसून घेते. किचन भरपूर पसारा होता. त्याची जीविकाने अर्धी भांडी घातलेली दुपारची. आणि आत्ताची भांडी एवढी परत झाली. सर्व साईडला येईल सर्व भांडी ठेवते. आणि किचन माखलेलं आहे. किचन बी पुसून घेते. सगळं डाळ बिल सांडलेलं आहे. मी कधी काहीच केला नव्हता. किचनवरती सर्व अशी डाळ सांडलेली. मी सकाळची उठून डबल मला त्रास आहे. मी आता सर्व साफ करते. खूप थकलेलं. आज बाहेरच हिंडत होतं. इकडं तिकडं सर्व काम आपले झालेले आहेत तिकडून बाहेरचे. तसं मला आजच जायचं होतं. त्याच्यामुळं किचन पुसते. आता किचन बिचन बी पुसून घेतला. भांडी बी घासून घेतली. आता जरा बरा वाटते किचन बघायला. आणि लादीसुद्धा पुसून घेतली. ओलीच आहे. चला आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. गुड नाईट.